पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाच्या मृत्यूनंतर स्थानिकांचा उद्रेक झालाय। शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड इथे बिबट्याच्या हल्ल्यात एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। रोहन बोंबे असं या मुलाचं नाव होतं। घराजवळ खेळत असताना शेतात दबाव धरून बसलेल्या बिबट्याने या मुलावरती हल्ला केला। त्यानंतर या मुलाचा त्यात मृत्यू झाला। त्यामुळे जमाव संतप्त झाला। संतप्त जमावाने वन विभागाचं वाहन पेटवलं। या परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे। पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या मुलाचा मृत्यू झाला होता। अवघा 13 वर्षाचा हा मुलगा आणि घराजवळ खेळत असतानाच ही दुर्घटना घडली होती। मात्र त्यानंतर जमावाचा संताप अनावर झालेला आहे। तुषार झरेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। तुषार, सध्याचा काय तपशील? नम्रता, एकंदरीत जर आपण पाहिलं तर शिरूर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर या परिसरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्यांचा जो वावर आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो आणि त्यामुळे बिबट्यांचे जे हल्ले आहेत ते अनेक ठिकाणी होताना पाहायला मिळतात। असाच एक हल्ला आज खरं तर 13 वर्षीय मुलावरती झाला। रोहन विलास बोंबे असं या मुलाचं नाव आहे। त्याच्या घराजवळ खरं तर तो खेळत असताना बिबट्याने त्याच्यावरती हल्ला केला आणि यामध्ये त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। आणि अखेर जे नागरिक आहेत त्या ठिकाणी जमले आणि त्यांचा जो संताप आहे तो अनावर झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। संताप अनावर झाल्यानंतर त्यांनी वन विभागाची जी गाडी आहे ती अक्षरशः पेटून दिलेली आहे आणि नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमताना एकंदरीत पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा जो संताप आहे तो अनावर होतानाही दिसून येतोय। नम्रता, तुषार, धन्यवाद या माहितीबद्दल।